इतर समाजात लग्न करणाऱ्या आदिवासी महिलांना आदिवासी आरक्षण नको, बिरसा फायटरची मागणी. राष्ट्रपती निवडणूक आयोग, मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन. आदिवासी समाजाची मुलगी किंवा महिला यांनी इतर समाजाच्या म्हणजेच बिगर आदिवासी समाजाच्या व्यक्तीशी लग्न केले असेल तर तिचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द करा व आदिवासींचे आरक्षण देऊ नका, अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून देशाचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी, राष्ट्रीय निवडणूक आयोग दिल्ली अध्यक्ष, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले. यावेळी बिरसा फायटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, कोषाध्यक्ष पप्पू आवाया, शहादेचे जगदीश डुडवे, अक्कलकुवाचे गुलाब सिंग वसावे सह 15 कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की आदिवासींचे 7% आरक्षण हे संवैधानिक असून त्यात असंवैधानिक व बेकायदेशीररित्या घुसखोरी वाढवलेली आहे. लाखो बिगर आदिवासींनी आदिवासी तथा अनुसूचित जमातीचे बगस जातीचे दाखले काढून खऱ्या आदिवासींच्या शासकीय निमशासकीय लाखो नोकऱ्या व जमिनी भडकावल्या आहेत. शासकीय योजनांचा गैरफायदा घेत आहेत. काही बिगर आदिवासी समाजाचे लोक आदिवासी महिलांची लग्न करून त्या आदिवासी पत्नीच्या नावावर जमिनी खरेदी करणे, राखीव जागेवर निवडणुका लढवणे, आरक्षित जागेवर नोकरी मिळवणे तसेच शासकीय सवलतीचा लाभ घेत असल्याचे प्रकार निदर्शनात आले आहेत. परिणामी आदिवासींचे नुकसान होत आहे. मेघालयातील स्वायत्त जिल्हा परिषदामध्ये आदिवासी मुलींचे लग्न बिगर आदिवासी मुलांबरोबर झाल्यास त्या महिलांचा आदिवासी असल्याचा दर्जा समाप्त करण्याबाबत कायदा पारित झाला आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातील अनुसूचित क्षेत्रातील 13 जिल्ह्यातील जिल्हा परिषदामध्ये स्वायत्त प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी कायदा होणे आवश्यक आहे. आंतरजातीय विवाहाला आमचा विरोध नाही, परंतु आदिवासींचे 7% आरक्षण हे खऱ्या अर्थाने न मिळाल्याने आजही नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागात रस्ता, पाणी, वीज, शाळा, अंगणवाडी, दवाखाना अशा मूलभूत सुविधा व योजनांपासून आदिवासी बांधव वंचित आहेत. लाखो सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत. रोजगार किंवा नोकरी मिळत नाही. विशेष म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत सारख्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये बिगर आदिवासी समाजात लग्न झालेल्या आदिवासी मुली व महिलांच्या आरक्षणाचा गैरफायदा घेतला जातो. नंदुरबार जिल्ह्यातील काही आदिवासी आमदारांनी आपल्या मुलीचे लग्न इतर समाजात लावले असून ह्या मुली आगामी जिल्हा परिषद नंदुरबारची निवडणूक आदिवासींच्या राखीव जागेवर लढवणार असून जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर त्यांचा डोळा आहे. या विरोधात बिरसा फायटर संघटनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार. प्रिय आदिवासी मुली व महिला भगिनींनो, जर तुम्ही इतर समाजामध्ये लग्न केलं असेल किंवा करणार असाल तर तुमचं जात प्रमाणपत्र रद्द होईल. तुम्हाला आदिवासींचं आरक्षण घेता येणार नाही. तुम्हाला आदिवासींचं आरक्षण आम्ही घेऊ देणार नाही. आदिवासी मुलींशी लग्न करून आदिवासींचं आरक्षण संपवण्याचं फार मोठं षडयंत्र सुरू आहे. आम्ही आंतरजातीय विवाहाचा बिलकुल विरोध करत नाही, परंतु आंतरजातीय विवाह करून पुन्हा आदिवासींचं आरक्षण घेतात त्यांचा आम्ही विरोध करतो. आदिवासी मुलींशी लग्न करून आपल्या पत्नीच्या नावाने जमिनी खरेदी करणं, आदिवासींच्या नावावरती नोकऱ्या भडकावणं, आदिवासींच्या राखीव सीटवरती निवडणूक लढवणं आणि प्रशासकीय योजनांचा लाभ घेऊन आदिवासींच्या आरक्षणाचा गैरफायदा घेतला जात आहे. त्याचा आम्ही विरोध करत आहोत. आधीच लाखो बोगस आदिवासींनी, गैर आदिवासींनी आमच्या आदिवासींच्या खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे लाखो आदिवासींच्या नोकऱ्या भडकावलेल्या आहेत. या भडकावलेल्या जागा सरकारने रिक्त केल्या, अधिसंख्य केल्या, परंतु वारंवार मागणी करून सुद्धा 12,500 आदिवासींच्या रिक्त पदे अद्याप सरकार भरत नाही आहे. जात पडताळणी कायदा अधिनियम 2000 अन्वये ज्यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर केलं आहे, नोकऱ्या भडकवलेल्या आहे, अशा लोकांवरती सरकारने कारवाई करायला पाहिजे. त्याच्याऐवजी सरकार त्यांना सेवा संरक्षण देऊन त्यांना पाठीशी घालत आहे. हा आदिवासींवरती
फार मोठा अन्याय करत आहे. मेघालयमध्ये स्वायत्त जिल्हा परिषदांमध्ये एखाद्या मुलीने दुसऱ्या समाजाच्या मुलाची लग्न जर केलं असेल तर त्या आदिवासी मुलीचं आदिवासीचं प्रमाणपत्र रद्द झाल्याचा कायदा सरकारने पारित केला आहे. त्याच धर्तीवरती महाराष्ट्रातल्या 13 आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये स्वायत्त प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात यावा अशी आम्ही मागणी करत आहोत. नंदुरबार जिल्ह्यातील काही आदिवासी आमदारांनी आपल्या स्वतःच्या मुलीचे लग्न इतर समाजाच्या मुलाशी लावल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा यासाठी सुरू आहे की ह्या ज्या मुली आहे इतर समाजाच्या मुलाची लग्न करणाऱ्या मुली आहेत यांना आदिवासींच्या राखीव जागेवरती जिल्हा परिषदची निवडणूक लढवायची आहे आणि त्यांना थेट जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचे आहे. तर हे आम्ही कधी बी होऊ देणार नाही. त्यांचा आम्ही तीव्र विरोध करणार आहोत. आदिवासी समाजामध्ये आरक्षणामध्ये ही घुसखोरी झालेली आहे. आदिवासींचं जे 7% आरक्षण आहे त्यामध्ये घुसखोरी झाल्यामुळे आदिवासींना ते पूर्ण आरक्षण न मिळाल्यामुळे नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आजही आदिवासी बांधव रस्ते, पाणी, वीज, शाळा, अंगणवाडी, दवाखाना अशा प्राथमिक गरजांपासून वंचित आहे. अनेक असंख्य असे बेरोजगार सुशिक्षित तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना नोकरी मिळत नाही. बेरोजगार आहे ते मजुरीसाठी स्थलांतर करतात. म्हणून ज्या आदिवासी मुलींनी महिलांनी इतर समाजामध्ये लग्न केलं आहे त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करा, त्यांना आरक्षण देऊ नका अशा स्वरूपाची मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे निवेदन देऊन केलेलं आहे. आणि हेच निवेदन आम्ही माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू, राष्ट्रीय निवडणूक आयोग दिल्ली, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे. या पद्धतीने आदिवासी मुलींशी लग्न करून आदिवासींचं जे आरक्षण आहे ते भडकावलं जात आहे. हे बिगर आदिवासी लोक अशा पद्धतीने घुसखोरी करत आहे आणि ह्या ज्या आदिवासी मुली आहेत त्या दुसऱ्या समाजात लग्न करून हे आदिवासींचं आरक्षण घेतात. हेही चुकीचं आहे. म्हणून तुम्ही जर दुसऱ्या समाजात लग्न केलं असेल तर आदिवासींचं आरक्षण सोडा अशी आमची ठाम मागणी आहे. घुसखोरी हटाव, आदिवासी आरक्षण बचाव. जय आदिवासी.